नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. स्क्रीनवर तुम्ही पाहता असाल माझा लहान मुलगा किती छान पद्धतीने खेळत आहे आणि किती ॲक्टिव्ह आहे. तुम्हाला जर तुमची मुलं अशी ॲक्टिव्ह बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला विषय आहे 6 महिने ते 12 महिन्याच्या बाळांचा आहार कसा असावा, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ असायला पाहिजेत. सगळ्यात पहिला प्रश्न जो प्रत्येक आईच्या मनात येतो तो म्हणजे बाळाला नक्की कुठल्या वेळेला खायला द्यायचे. तर माझ्या अनुभवानुसार मी माझ्या बाळाला सकाळी 9 ते 10 या वेळेत पहिल्यांदा आहार चालू केला होता. कोणतीही गोष्ट बाळाला जर नव्याने सुरू करायची असेल खाण्यासाठी तर ती सकाळी चालू करावी. कारण दिवसभर आपल्याला पाहता येतं की बाळाला हा पदार्थ कितपत पचतोय किंवा त्यांनी काही त्रास तर होत नाही ना. तर सगळ्यात पहिल्यांदा आहार आपण सकाळी 9 ते 10 या वेळात द्यायचा आहे आणि बाकी दिवसभर गाईचं दूध किंवा तुम्ही फॉर्म्युला मिल्क देत असाल तर द्यायचं आहे. पण आपलं बाळ खातंय म्हणून पहिल्यांदाच आहार चालू केल्यानंतर डायरेक्ट 2-3 वेळेस त्याला खायला द्यायचं नाही आहे. आपण आपल्या बाळाला काय आहार देतोय, तो त्याला कितपत पचतोय, त्याने काय त्रास होतोय का नाही होते याचं निरीक्षण हे प्रत्येक आईला ठेवावंच लागतं. म्हणून पहिला आठवडा तरी बाळाला एकच टाईम वरचे अन्न खायला द्यायचे आहे आणि रोज वेगवेगळा पदार्थ ट्राय न करता एकच पदार्थ निदान पहिले 2 ते 3 दिवस तरी बाळाला खाऊ घालायचा आहे. 6 महिन्याच्या बाळाला देऊ शकता अशीच एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर एक ॲपल मी इथे चांगलं मऊ होईपर्यंत कुकरला शिजवून घेतलेलं आहे आणि आता त्याचे सगळ्या बिया आणि साल काढून घेणार आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ॲपलचा सगळा गर त्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. आता येथे मी एक खजूर भिजत घातलेला होता, त्याचं पण पुढचं जे कव्हर असतं ते आणि बी काढून घेऊन ते खजूर त्याच ॲपलमध्ये टाकायचं आहे. आता याच्यामध्ये फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं दूध थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चांगली मऊ करून ॲपलची प्युरी तुम्ही बाळाला देऊ शकता. त्याच पद्धतीने तुम्ही चिक्कूची प्युरीसुद्धा करू शकता. फक्त चिक्कू उकडून घ्यायचा नाही, नुसता गर घालून मिक्सरला बारीक करायचं आहे. थोडंसं 7-7.5 महिन्याचं बाळ झाल्यानंतर तुम्ही त्याला बटाटा उकडवून त्याची प्युरी करून देऊ शकता, रताळं उकडवून त्याची प्युरी करून देऊ शकता, गाजर उकडवून त्याची प्युरी करून देऊ शकता आणि केळाची सुद्धा प्युरी करून देऊ शकता. आता बाळ थोडं मोठं झालेलं असतं, म्हणजेच 8 ते 9 महिन्यापर्यंत मोठं झालेलं असतं, तेव्हा त्याची भूकसुद्धा वाढलेली असते. अशा वेळेस बाळाला 2 टाईम आहार चालू करायचा आहे. पण जो 2 टाईम आहार द्यायचा आहे तो सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण असा द्यायचा आहे. बाळाला रात्रीच्या वेळेला काही खाऊ घालायचं नाही आणि बाळाच्या आहारात पाण्याचा सुद्धा समावेश ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने आपण रव्याची एक झटपट होणारी पेज पाहणार आहोत. 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. तुम्ही रवा भाजून देखील ठेवू शकता. आता रवा माझा पूर्ण भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्या आणि रवा चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या. आता याच्यामध्ये चिमूटभर हिंग आणि हळद टाकून घ्यायची आहे. चवीसाठी चिमूटभर जिऱ्याची पूडसुद्धा टाकायची आहे. चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी अर्धा चमचापेक्षा कमी साखर येथे टाकायची आहे. चवीपुरतं तूप टाकून घ्यायचं आहे आणि रवा चांगला शिजवून द्यायचा आहे.
चांगला थोडासा दाटसर होईपर्यंत रवा शिजवून घ्यायचा आहे. आता बाळाला चारण्यासाठी रव्याची पेज तयार आहे. असा आहार तुम्ही बाळाला दिवसातून 2 वेळेला देऊ शकता. म्हणजेच सकाळच्या वेळेला एखाद्या फळाची प्युरी आणि दुपारच्या वेळेला भाताची पेज किंवा रव्याची पेज. त्याचबरोबर आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा बाळाला आपल्यासोबत बसवावे, म्हणजे त्याला सोबत बसून जेवायची सवय लागते. आता लहान बाळासाठी आपण चिकन सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत. येथे चिकनचे काही तुकडे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता चिकनमध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. पाऊण छोटा चमचा हळद टाकायची आहे. चतकोर लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि चांगलं एकजीव करून 10 मिनिटासाठी मॅरिनेट करायचं आहे. जोपर्यंत चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण वाटण काढून घ्यायचं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे इथं. आलं आणि लसणाच्या काही पाकळ्या आहेत. अर्धी छोटी वाटी खोबरं घ्यायचं आहे, ओलं खोबरं, आणि पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता आपलं चिकन देखील मॅरिनेट झालेलं असेल, त्यामुळे फोडणीची तयारी करूया. कुकरमध्ये एक अर्धा चमचा पळी टाकायची आहे आणि खडे मसाले टाकायचे आहे. तेजपत्ता टाकायचा आहे. 2 लवंगा आणि 2 काळी मिरी टाकून घ्यायच्या आहेत. या मसाल्यांमुळे फ्लेवर छान येतो. आता बारीक चिरलेला छोटा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. हे वाटण चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. वाटण परतून झालं की मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर टाका वरनं आणि तुम्हाला जेवढं सूप बनवायचं आहे तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पहा, मस्त असं चिकनचं सूप बाळासाठी तयार झालेलं आहे. या गरमागरम सूपाबरोबर तुम्ही बाळाला भात चारू शकता किंवा या सूपामध्ये चपाती भिजत घालूनसुद्धा मऊ करून चारू शकता. तर हे असं सूप तुम्ही बाळाला आठवड्यातून 2दा देऊ शकता. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. तसेच जर तुम्हाला अजून काही बाळांच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती रेसिपीज पाहायची आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील टच करा, म्हणजे माझ्या नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन अशा रेसिपीसोबत.